होत आहे आणि सुरू आहे सर्रास. आमच्यावरही आरोप झाले, त्यापूर्वी बावनकुळेवरही आरोप झाले, ते सत्तेत होते त्यावेळेस. हे आरोप होत असणार. आम्ही काही घाट घेतो किंवा आम्ही धंदे करतो अशातला भाग नाही, पण त्या ज्या मतदारसंघामध्ये हे धंदे चालतात त्या लोकप्रतिनिधी जबाबदार धरलं जातात. ते कोणाचाही लोकप्रतिनिधी असो, कुठल्याही पक्षाचं. तर हे आरोप होण्यापेक्षा यावर एक स्वयंस्पष्ट धोरण ठेवा आणि लवकरात लवकर अंमलबजावणी करा. लोकांचा खोळंबा होऊ देऊ नका, चोरी थांबवा, अशी आमची त्यांना विनंती. शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत कोरटकर अजून चौथा दिवस झाला फरार आहे. कोण कोरटकर? आता काय त्या मला नितेश राणे काही बोलतील कोरटकरावर असं वाटत होतं, पण त्यांचं वक्तव्य मी पाहिलं नाही, सोलापूरकरावर दिसलं नाही. त्याचं नितेश राणेचा तो बोलेल असं वाटत होतं मला. ह्याच्यावर मी कुठलाही अपशब्द वापरला नाही. त्या नरेंद्र महाराजावर कुठला दिव्य स्वप्न पडलं की साधू संतांच्या भरोशावर महाराष्ट्रात सत्ता आली, मतदारांचा अवमान, एवढंच बोललो मी. एकही शब्द मी वाईट बोललो नाही. दाखवावा पुरावा. तो मलाच ज्ञान पाजळत होता नितेश राणे. आता हे तीन जणांनी, त्या छिन्नमनी, सोलापूरकरनी, कोणाकोणाची नावं घ्यावीत. या कोरटकरांनी धमक्या देऊन महाराजांचा अपमान केला आणि महाराजांचा अपमान करणाऱ्यांना हे काय बोलणार आहेत की नाही? सरकार काय, आता सरकारची भूमिका काय? एक जण कुठला आंदोलन करताना मला भाजपचा माणूस दिसला नाही. मात्र आमच्या विरोधात जे बोललोच नाही तर आमच्या फोटोला चपला मारताना, जोळे हाणताना दिसले. अरे किमान 2-4 तरी या, तुमच्यामध्ये नैतिकता शिल्लक असेल तर त्या कोरटकराच्या, याला, छिन्नमच्या, सोलापूरकरच्या यांच्या चेहऱ्याला मारा, नाही तर सरकारला जोडे खायची पाळी येईल. हे दिसत नाही का? आंधळे आहेत काय सगळे? एवढा मोठा अपमान महाराजांचा होत असताना. म्हणून कोरटकर कोण होता मला माहिती. कोरटकरांचं काय? आता कोरटकर कोणाच्या भरोशावर आणि कसा मोठा झाला त्याचं एक पुस्तक आम्हाला लिहावं लागेल कोरटकरावर. आणि मोठं पुस्तक निघेल. ते 200 पानाच्या कमी निघणार नाही. त्यांनी काय काय करून कुठून काय केलं आहे. अशा माणसाला तर फिरता येऊ नये नाही. गागल घालून वाढवून असा फिरतो तो मस्तीत. सत्तेची मस्ती असल्यावर दिसते ना त्याच्या चेहऱ्यावर त्या कोरटकराच्या. हे काय, मी सत्तेची मस्ती आहे असं दाखवतो तो. अरे IPS IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्याला विचारून जर राज्यात होत असतील तर कोरटकर महान माणूस आहे. त्यामुळे त्या कोरटकरावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. कारवाई करायची नाही, अटक करायची नाही. झाली, गुन्हा दाखल झाला, उद्या त्या अधिकाऱ्याची बदली झाली तर तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. ही परिस्थिती राज्यात आहे. धन्यवाद. चला, खूप झालं.